ಕರೆ ಒಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಓಕೆ. ಪ್ಲೀಸ್. हॅलो. हॅलो, हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आपलं नाव? माझं सुनीता दिलीप बामणे. हा मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. आमचा मुलगा एक 10 वर्षाचा मुलगा आहे हा बोला. आणि 1 वर्षापूर्वी स्टीमर ब्लास्ट झालेलं, पाय त्याचा भाजलेला आणि तेव्हापासून त्याचं स्पीच नाहीच आहे. म्हणजे बोलताना पूर्ण अडकळतोय, बोलायला स्पष्ट येत नाही. हा, कसं आहे ताई, त्याचं म्हणजे थोडं पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस PTSD म्हणतोय आपण, त्याच्यामुळे पण म्हणजे ते झालंय. अगोदर तो बोलत होता चांगला? अगोदर पण थोडा अडकळतच बोलत होता. म्हणजे काय झालेलं आहे, जे तिच्या म्हणजे माझ्या मुलीचा मुलगा ते लग्न मामाबरोबर केलेलं आहे. मग अनुवंशिक जर आपल्या ह्याच्यात दिलेलं असेल तर असं होतंय असं म्हणत होते. हो हो हो, ते पण होऊ शकते. हा, मग त्याच्यामुळे तो आधी पण थोडा अडकळतच बोलत होता. खरं ते झाल्यापासून त्याचं पूर्ण म्हणजे बोलणंच, एक शब्द बोलताना अगदी ट्रेस देऊन बोलतोय आणि शिरेवरती पाठीमागच्या कानाच्या शिरा पूर्ण असं म्हणजे हे होतात, म्हणजे असं ट्रेस दिल्यावर त्या असं फुगल्यासारखं होतात आणि त्याला आता आता बोलायला म्हणजे शब्द पण उमटेना झाले. अच्छा ताई, ते त्याच्यामुळे झाले की नाही ते आपण सांगू शकत नाही. तसं म्हणजे तुम्ही सांगितले की म्हणजे अनुवंशिक नात्यात दिले, लग्न नात्यात झाले, त्यामुळे कुठं काय हे असल्यामुळे पण ते होऊ शकते. तुम्हाला म्हणजे डिटेल एव्हॅल्युएशनसाठी स्पीच ते अगोदर तुम्हाला ते हे असेल तर आपल्याकडे इथं स्पीच थेरपिस्ट आहे, म्हणजे त्यांनी बोलवायला शिकवतात. तुम्ही आले इथं की नाही मला माहित नाही, बट एकदा तुम्ही आता काय म्हणतात डॉक्टर की त्याला स्पीच थेरपी द्या म्हणतात. हो, मी तेच सांगायला लागले, स्पीच थेरपी तेच ते सांगत होते तुम्हाला. स्पीच थेरपी इथं अवेलेबल आहे, तेच त्यामुळे स्पीच थेरपी तुम्ही दिल्या की तुम्ही बऱ्यापैकी नोटीस करेल की तो बोलायला स्टार्ट करणार. म्हणजे असं नाही आहे की शब्द असं कंटिन्युअस 1 महिन्यात 2 महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसते असं नाही आहे, बट तुम्ही कंटिन्युअस घरी पण प्रॅक्टिस केला आणि इथं घेतला थेरपी तर डेफिनेटली ते थोडं बोलायला तरी चालू करणारच. त्यामुळे इथं येऊन एकदा दाखवून जावा तुम्ही. आहे इथं स्पीच थेरपिस्ट आहेत आपल्याकडं. तुम्ही राहायला कुठे आहे? मग गडिंग्लजला आहे तो मुलगा. मग त्याला उद्या गडिंग्लज मध्ये एका डॉक्टरने बोलवलंय. ते काय म्हणतात 1 वर्षपर्यंत ट्रीटमेंट दिल्यानंतर हे म्हणजे होईल. तेच ना, इथं ना तुम्ही एकदा येऊन दाखवा. आपल्याकडं आहे जे पण प्रॉब्लेम आहे त्याचं अनुवंशिक जे आहे एकच खाली होऊन जाते आपल्याकडं. म्हणजे स्पीच थेरपिस्ट, ENT म्हणजे जे पण प्रॉब्लेम आहे, फक्त कसं आहे बोलण्याचं तेवढंच नसते, वेगळं पण आपल्याला बघावं लागणार की त्याला वेगळं काय आजार आहे की नाही. मग त्यामुळे अनुवंशिक असल्यामुळे ते दुसरं सगळं बघून आपण करू शकतोय. तुम्ही या, आहे तिथं आपल्याकडे स्पीच थेरपिस्ट, त्यांनी होईल म्हणजे ते बोलायला तरी सुरू करणार, ते मी सांगते तुम्हाला नक्की, तुम्ही ट्रीटमेंट घेतला तर. त्यामुळे येऊन एकदा दाखवून जावा. असं म्हणजे क्वेश्चन कसं आहे, थोडं त्याला ते झाल्यामुळे त्याला घाबरून पण एकदा बोलत नाही. अगोदर बोलत होता थोडं, आता काहीच बोलत नाही. असं असेल ना, थोडं घाबरलं ना तेव्हा पण ते बोलणार नाही. मग त्यामुळे ते त्याच्या डोक्यात काय बसले की नाही ते पण बघायला आहेत आपल्याकडे चाइल्ड सायकोलॉजिस्ट. त्यामुळे तुम्ही या इकडं आणि दाखवून जावा, एकदा दाखवून जावा. आई घाबरते म्हणून तो रडलाच नाही. तेवढं झाल्यानंतर काय पण रडला वगैरे काय नाही तो मुलगा. त्यामुळे तुम्ही या इकडं आणि आहेत आपल्याकडे चाइल्ड सायकोलॉजिस्ट पण आहेत, स्पीच थेरपिस्ट पण आहे. एकदा दाखवून घ्या तुम्ही. तो मुलगी स्टाफ नर्स होती तुमच्या केलेमध्येच होती. अच्छा, रेस्पिरेटिव्ह वॉर्डला. अच्छा, रेस्पिरेटरी वॉर्डला ना. आपण आता लहान बाळाची आहे ना, तुम्ही या एकदा येऊन दाखवून जावा. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच कॉल केल्याबद्दल. आणि तुम्हालाही असे काही प्रश्न असतील तर कॉल करा. नंबर आहे 9019904904. खूप काही समस्या असतात आणि आता त्यांचा जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे ऐकताना खूपच कसं तरी वाटत होतं. कारण आधी बोलणारा मुलगा म्हणजे अगदी नॉर्मल नाही तरी पण बऱ्यापैकी बोलत होता आणि अचानक आता बोलणं बंद झालं आहे. म्हणजे घरच्यांनाही खूप त्रास होत असेल आणि एका एजला आल्यानंतर तसं होणं म्हणजे खूपच त्रासदायक. करेक्ट. तर केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये अशा कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत ज्याच्यानं असे वेगवेगळे आजार जे आहेत ते आपण बरे करू शकतो? जे तुम्ही नेम करतील सांगतील ते सगळे इथे आहेत. कंटिन्यू करूया. आणखीन एक कॉलर जॉईन होत आहेत. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार, आपलं नाव? मी सविता किल्लेकर बोलतोय. हा मॅडम, आपला प्रश्न विचारा. आताच्या हवामानामध्ये खोकला आणि सर्दीचं जास्त प्रमाण आहे, म्हणजे घसा खोकवणं.
खोकला आणि सर्दी. म्हणजे कशामुळे होते लहान मुलांना जास्त करून ते व्हायला. किती वर्षाचा आहे ताई तुमचा मुलगा? आता एक मुलगी 5 वर्षाची आहे आणि एका 7 वर्षाचा आहे. तर मग स्कूल आता जात असेल ना? म्हणजे हा स्कूल जातात ते. हा, मग शाळेत काय करतात खोकला वगैरे असेल तर पाठवू नका म्हणतात. करेक्ट करेक्ट. मी ते सांगितले मग आधी. कसं आहे आता म्हणजे व्हायरल हे सगळं ना व्हायरल इन्फेक्शन असतं, त्यामुळे कुठलंही थोडंफार कुठलंही दुसरं मुलांना आलं किंवा शेजारी बसले तर म्हणजे त्याला पण होऊ शकते. का म्हणजे हे जंतू जे आहे वारात असतात आणि वारात पसरून ते आपण श्वास त्याचा घेतोय आणि त्यामुळे ते होऊ शकते. आणि स्कूल गोईंग एज ग्रुप म्हणजे स्कूलला जे मुलं जातात त्यांना थोडं जास्त असते. वर्षातून एक 5 ते 6 व्हायरल इन्फेक्शन सगळे मुलांना होऊ शकते. असं नाही की होणारच नाहीये, तुमच्या बाळाला काहीच होणार नाही, सर्दी खोकला होणारच नाही वर्षात काही, असं नसते. व्हायरल आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जावा, एक 5 ते 6 वेळ एक वर्षात म्हणजे फक्त सर्दी खोकला ताप ॲडमिट नसायला पाहिजे आणि फक्त घरी ट्रीटमेंट घेतले की कमी व्हायला पाहिजे. असं एक वर्षात एक बाळांना 5 ते 6 वेळ होऊ शकते. त्याच्या अतिरिक्त काहीतरी बाळाला असं न्यूमोनिया वगैरे झालं तर ते प्रॉब्लेम असू शकते. ते प्रिव्हेंट कसं करायचं म्हणजे लसीकरण एक आहे. म्हणजे असं नाही आहे की ते घेतले की होणारच नाही आहे सर्दी खोकला ताप, असं नाही आहे. बट थोडंफार त्याचं सिव्हिरिटी जे आहे ते कमी होऊ शकतो. त्याला आपण इन्फ्लुएन्झा वॅक्सिन म्हणू शकतो. इन्फ्लुएन्झा म्हणजे व्हायरसचं ते वॅक्सिन आहे, म्हणजे लसीकरण आहे. तुम्ही ते मान्सून म्हणजे पावसाळ्यात पावसाळ्यात म्हणजे वर्षा एकदा तुम्ही बाळाला ते द्यायला लागणार. दोघांनाही तुम्ही देऊ शकता, एक 5 वर्षाचा आणि 7 वर्षाचा दोघांनाही तुम्ही एक डोस तुम्ही देऊ शकतात. आणि न्यूमोनियाची इंजेक्शन दिले की नाही एकदा बघून घ्या. न्यूमोनियाची दिलं नसेल तर न्यूमोनियाची पण लसीकरण एकदा देऊन टाका. आणि घरी नॉर्मल हेल्दी फूड म्हणजे द्या त्याला आणि थोडं गरम ठेवा त्यांना. आणि दूध आणि आपलं हळदीचं दूध वगैरे ते थोडं म्हणजे पाजवला ना थोडं इम्युनिटी त्यांचं वाढते. बरं, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम कॉल केल्याबद्दल. सर्दी खोकल्याबद्दलचे खूप सारे प्रश्न येत आहेत आणि खूप शंका आहेत म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. तर सर्दी खोकला म्हणजे वर्षातून 5-6 वेळा म्हणजे व्हायरल इन्फेक्शन झालं तर आपण कॉमन समजावं, ठीक आहे. पण अगदीच जर रिपीटेडली होत असेल म्हणजे महिन्यात एक 8 दिवस आलं, एक 4 दिवस बंद आहे आणि परत आलं रिपीट, तर मग त्यावेळी काय करावं? त्याला आपण रिकरंट किंवा पर्सिस्टंट न्यूमोनिया म्हणतोय. म्हणजे पर्सिस्टंट LRTI आहे, रिकरंट LRTI. म्हणजे का असं वेगवेगळं प्रमाण, म्हणजे असं जास्तच वेळ जसं तुम्ही म्हटलंय की एक महिन्याला व्हायला लागलं आणि बाळ जास्तच आजार पडायला लागले, काहीच जेवण करत नाहीये, असं असेल तर अंडरलाइनिंग काहीतरी कॉज असू शकते. म्हणजे बाळाला हार्टची प्रॉब्लेम तरी असू शकते किंवा फुफ्फुसाचा प्रॉब्लेम तरी असू शकते. काय आहे आपल्याला ते माहित नाही, त्यामुळे ते एव्हॉल्युएट करावं लागणार आपल्याला.